पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत। मोदींचा हा दौरा सध्या जगाचं लक्ष वेधून घेतोय। मोदींच्या स्वागतासाठी विविध पद्धतीने मॉरिशसमध्ये जंगी तयारी सुद्धा करण्यात आली आणि याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आला। हा पुरस्कार मिळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत। मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार देण्यात आलाय। मॉरिशस प्रजासत्ताक झाल्यापासून 5 परदेशी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। BLA या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमध्ये रेल्वेचं अपहरण करून अनेक प्रवाशांना ओलीस धरलं। दरम्यान या घटनेवरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केलेत। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी ट्रेन हायजॅकमध्ये भारतीयांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आणि याच वेळी त्यांनी भारत अफगाणिस्तानच्या मदतीने या हल्लेखोरांना मदत करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। तसंच त्यांनी बलूच बंडखोरांना अफगाणिस्तान आश्रय देत असल्याचंही म्हटलं। तसंच भारतीय तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलूच लिबरेशन आर्मीला पाठिंबा देत असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केल्यानंतर अतिरेक्यांनी शेकडो लोकांना ओलीस ठेवलं। सुरक्षा दल सध्या ओलिसांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम राबवत आहे आणि सुरक्षा दलाला 155 प्रवाशांना वाचवण्यात यश सुद्धा आलं। सुरक्षा दलांनी सुरू असलेल्या कारवाईमध्ये 27 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। सर्व प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढेपर्यंत हे अभियान असं सुरू राहील असंही सुरक्षा दलानं स्पष्ट केलंय। बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या BLAनं त्यांच्या ताब्यात सध्या 214 ओलीस असल्याचं स्पष्ट केलंय। शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून अवघ्या 20 प्रकाश वर्ष दूर असलेल्या एका ग्रहाचा शोध लावला। त्यांनी या ग्रहाला सुपर अर्थ असं नाव दिलंय। तो पृथ्वीसारखा असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे। विशेष म्हणजे या ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टी असण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। जर या ग्रहावर पाणी आणि योग्य वातावरण असेल तर तो भविष्यात मानवासाठी नवीन निवासस्थान ठरू शकतो असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। हा शोध भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला। युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मंगळवारी अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली आणि यावेळी युक्रेनने अमेरिकेचा 30 दिवसांचा युद्धबंदी प्रस्ताव स्वीकारलाय। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी याची पुष्टी केली आहे। हा प्रस्ताव एक सकारात्मक पाऊल असून युक्रेन हे स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे असंही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं। तर या संदर्भात रशियाशी बोलण्याची जबाबदारी सुद्धा अमेरिकेची असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प परतल्यापासून इराण आणि अमेरिकेतील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला। अमेरिकेच्या दबावाखाली इराण आपला आण्विक कार्यक्रम रोखणार नाही असं इराणचे अध्यक्ष मसूद यांनी म्हटलं। तसंच अमेरिकेने निर्बंध लादले तर आम्हीही योग्य वेळी उत्तर देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। 2015 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणसोबत आण्विक करार केलेला होता। या करारानुसार इराणनं आपल्या आण्विक कार्यक्रमावर मर्यादा आणण्याचं मान्य केलं होतं। त्याऐवजी अमेरिकेनं काही आर्थिक निर्बंध उठवलेले होते। मात्र ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांनी हा नकार मोडलाय। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स भारत दौऱ्यावर आहेत। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांच्या या महिन्याच्या अखेरीस हा भारताचा दौरा असेल। त्यांच्यासोबत पत्नी उषा व्हॅन्स सुद्धा असतील। पदभार स्वीकारल्यानंतर व्हॅन्स यांचा हा दुसरा परदेश दौरा असेल। त्यांचा पहिला दौऱ्यात ते फ्रान्स आणि जर्मनीला गेलेले होते, तर त्यांचा हा भारत दौरा हा राजनैतिक असला तरीही त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स यांच्यासाठी या दौऱ्याला वैयक्तिक महत्त्व आहे, कारण त्यांचे आईवडील भारतातून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाल्याचं बघायला मिळत आहे। अमेरिका आणि कॅनडाचे संबंध गेल्या काही महिन्यांपासून बिघडल्याचं बघायला मिळत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कॅनडासोबत मवाळ भूमिका घेतलेली आहे आणि कॅनडाच्या भूमिकेमुळे अमेरिकेला U-टर्न घ्यावा लागलेला बघायला मिळतोय। कॅनडामधून आयात होणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवरील शुल्क दुप्पट करून 50% करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता। मात्र ट्रम्प सरकारनं हा निर्णय आता मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। दोनही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे बाजारामध्ये गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण बघायला मिळालं, त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आला। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना न्यायालयानं मोठा धक्का दिलाय। ढाकाच्या न्यायालयानं शेख हसीना
यांच्या सुधा सदन आणि भारतामध्ये निर्वासित असलेल्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त केली आहे. न्यायालयानं हसीना यांच्या कुटुंबियांची 124 बँक खाती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेख हसीना यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल. BFIU ला हसीना यांच्या कुटुंबियांशी संबंधित व्यक्ती संस्थांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 635 कोटी रुपये सापडलेले आहेत. हसीना यांच्या कुटुंबियांतील सदस्यांविरोधात 6 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल सुद्धा करण्यात आलं. जस्टिन ट्रुडो यांनी हातात खुर्ची घेऊन ते कॅनडाच्या संसदेतून बाहेर पडल्याचं बघायला मिळालं. लिबरल पक्षाच्या अधिवेशनामध्ये ट्रुडो यांनी कॅनडाचा पंतप्रधान म्हणून त्यांचं हे शेवटचं भाषण होतं. निरोपाच्या भाषणादरम्यान ट्रुडो भावुकही झाले. त्यानंतर त्यांनी आपली खुर्ची उचलली आणि संसदेतून ते बाहेर पडल्याचं बघायला मिळालं. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते खुर्ची घेऊन कॅमेऱ्याकडे आपली जीभ दाखवतायत. पंतप्रधान म्हणून मार्क कार्नी यांची निवड आता करण्यात आली आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या व्यापार भागीदारांच्या आक्रमक धोरणांमुळे भारतीय निर्यातदारांवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं निर्यातदारांना मदत करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारनं आगामी आर्थिक वर्षासाठी बजेटमध्ये या योजनांसाठी निधी वाटप केलेले आहेत. अमेरिकेच्या प्रशासनानं भारतीय निर्यातीवर संभाव्य शुल्क लावण्याची धमकी दिल्यानं व्यापार क्षेत्रामध्ये अनिश्चितता निर्माण झाली. भारत सरकार 17 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याच्या व्यापार आकडेवारीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 5 कोरियन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी 40 वर्षांच्या हरियाणातील रेवाडी येथील बालेश धनखड याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. या आरोपी संदर्भात आता एक नवीन खुलासा झाला. सिडनी कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान बालेशनं स्वतः हे खुलासे केलेले आहेत. त्यानं हॉलिवूड चित्रपटांमधून कोरियन मुलींना अडकवण्याची पद्धत शिकली. यासाठी त्यानं अनेक हॉलिवूड चित्रपट सुद्धा पाहिलेले आहेत. त्यांच्या कथांमध्ये तरुणींचे अपहरण करणं, त्यांच्यावर बलात्कार करणं, अत्याचार करणं, बनावट वेबसाईटद्वारे त्यांना अडकवणं या सगळ्या गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून शिकल्याचं त्यानं स्पष्ट केलं. एअरटेलनं स्टारलिंकचं सॅटेलाइट इंटरनेट भारतात आणण्यासाठी स्पेसएक्स सोबत करार केला. स्पेसएक्सला भारतात स्टारलिंक सेवा विकण्यासाठी अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळण्यावर हा करार अवलंबून आहे. या भागीदारीमुळे एअरटेल आणि स्पेसएक्स एकत्र काम करण्याचा विचार करतील असंही एअरटेलचं म्हणणं आहे. ग्रामीण शाळा, आरोग्य केंद्र आणि दुर्गम भागात इंटरनेट आणण्यासाठी स्टारलिंकचा वापर करण्याची एअरटेलची योजना असल्याचं समजतंय. स्टारलिंक जोडल्यानं एअरटेलला कमी इंटरनेट असलेल्या भागात कव्हरेज वाढवण्यास सुद्धा मदत होईल. नेपाळचे माजी शासक राजे ज्ञानेंद्र शाह हे पुन्हा एकदा काठमांडूमध्ये परतलेले आहेत. 2008 मध्ये पदच्युत झाल्यानंतर राणे ज्ञानेंद्र पहिल्यांदाच काठमांडूमध्ये परतले आणि यावेळी त्यांनी देशाचे भविष्य सुरक्षित करायचं असेल तर पाठिंबा द्या असं आवाहन केलं. दरम्यान राजे ज्ञानेंद्र यांचं स्वागत करणाऱ्या समर्थकांनी काठमांडूच्या रस्त्यावर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर झळकवलेले आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये राजकारण तापलंय. पंतप्रधान यांच्या समर्थकांनी राजे ज्ञानेंद्र यांच्या मागे भारताचा हात असल्याचं म्हटलं. अमेरिकन वस्तूंवर अनेक देशांनी लादलेल्या उच्च शुल्काबाबत व्हाईट हाऊसनं तीव्र चिंता व्यक्त केली, तर अधिक संतुलित व्यापाराचे आवाहन सुद्धा त्यांनी केलं. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिव्हिट यांनी अमेरिकेच्या उत्पादनावरील उच्च शुल्क दरांवर टीका केली आहे. भारतामध्ये अमेरिकन दारूवर 150% कर, शेतमालावर 100% शुल्क आकारत असल्याचं त्यांनी म्हटलं. आणि याचवेळी व्यापार निपक्षतेबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. तामिळनाडूतील थुथुकुडीसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट आता जारी केलाय. हवामान विभागानं थुथुकुडी जिल्ह्यासाठी 11 आणि 12 मार्च रोजी हा अलर्ट जारी केला असून या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून खरं तर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील कामकाज ठप्प झालं. त्याचा फटका स्थानिक उत्पादकांना सुद्धा बसलेला आहे. थुथुकुडी परिसरात सुरू झालेल्या मिठाच्या उत्पादनावर अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झालाय. IMDनं मच्छीमारांना प्रभावित भागात न जाण्याचा सल्ला दिला. नव्या शैक्षणिक धोरणातील 3 भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शैक्षणिक धोरणावर केंद्र सरकारला ठोकून
काढलं जाईल असं विधान करताच एनडीएच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला। सभागृह नेते जे पी नड्डा यांनी खरगेंच्या माफीची मागणी सुद्धा केली। त्यानंतर खरगेंनी उपसभापती हरिवंश यांची माफी मागत या विषयावर पडदा टाकल्याचं बघायला मिळालं। राज्यसभेत केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणावर अल्पकालीन चर्चा आयोजित केलेली होती। त्याआधी द्रमुकचे सदस्य केंद्र सरकारच्या 3 भाषेच्या सक्तीचे निषेध सुद्धा करत होते। ओडिशा विधानसभेत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये वाद झाल्याचं बघायला मिळालं, ज्यामुळे सभागृहाचं कामकाज अनेक वेळा तहकूब करावं लागलंय। अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप आमदार जयनारायण मिश्रा आणि काँग्रेस आमदार ताराप्रसाद बहिणीपती यांच्या जोरदार बाचाबाची सुद्धा झाली। त्यानंतर दोनही बाजूचे सदस्य समोरासमोर आले आणि यावेळी भाजप आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांबरोबर धक्काबुक्की केल्याचं सुद्धा बघायला मिळालं। उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यातील विकासनगरमध्ये 12 बेकायदा मदरसे सील करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। खटिमा येथे 9 अवैध मदरसे सील करण्यात आल्यात। यापूर्वी विविध जिल्ह्यातील जवळपास 31 मदरशांवर कारवाई झालेली होती। मुख्यमंत्री धामी यांनी राज्याच्या मूलभूत स्वरूपाची छेडछाड कोणत्याही किमतीत खपवून घेतली जाणार नसल्याचं म्हटलंय। गेल्या आठवड्यात उत्तराखंड मदरसा बोर्डानं डेहराडून जिल्ह्यातील 14 अनोंदणीकृत मदरसे सील केलेले होते। अनेक मुस्लिमी संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध सुद्धा केलाय। दक्षिण पूर्व आशियातील सायबर क्राईम हबमधून सुटका केलेले 266 भारतीय नागरिक मायदेशी परतलेत। ही लोक भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारतामध्ये परतलेली आहेत। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली। भारतीय दूतावासांनी म्यानमार आणि थायलंड सरकारसोबत त्यांच्या सुटकेसाठी चर्चा केलेली होती। यापूर्वी 283 भारतीय नागरिक मायदेशी परतलेले होते। आपला उत्तराधिकारी चीन बाहेर जन्म घेईल असं तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी आपल्या नवीन पुस्तकामध्ये म्हटल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे 6 दशकांहून अधिक काळापासून तिबेटचा चीन बरोबर सुरू असलेला वाद परत एकदा उफाळून आला। जगभरातील तिबेटी लोकांना दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर त्यांची संस्था सुरू ठेवायची असल्याचंही वाईट फॉर द व्हॉइसलेस या पुस्तकात मध्ये लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं 11 मार्च रोजी प्रकाशन झालं। होळीच्या पार्श्वभूमीवर यूपी पोलिसांनी निर्देश जारी केलेले आहेत। सणांच्या काळात कोणत्याही नवीन परंपरा सुरू करू देऊ नये असं यूपी पोलिसांचं म्हणणं आहे। तसं सर्व जे सण आहेत ते पारंपरिक पद्धतीनं साजरे करण्याचे पोलिसांनी निर्देश दिल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे। असामाजिक घटकांची अगोदरच ओळख पटवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं। गेल्या काही वर्षातील होळी संदर्भातील वाद आणि प्रकरणावरून पोलिसांनी हे निर्देश जारी केले। तामिळनाडूमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी आता तामिळ आवश्यक असल्याचं मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं स्पष्ट केलं। तामिळनाडू वीज मंडळाच्या एका कनिष्ठ सहाय्यकाशी संबंधित प्रकरणात खंडपीठानं ही टिप्पणी केली आहे। जो तामिळ भाषेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही तर याचिकाकर्त्यानं वडील नौदलात होते त्यामुळे मी सीबीएसई शाळेत शिकलो म्हणून तो कधीही तामिळ शिकू शकला नाही असं त्यानं म्हटलं। न्यायालय पुढील महिन्यात या प्रकरणावर निकाल देईल। सध्या तामिळनाडूमध्ये त्रिभाषेवरून वाद सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। संभलच्या जामा मशिदीमध्ये रंगकाम करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। न्यायालयानं मस्जिद समितीला मशिदीच्या बाहेरील भिंती रंगवण्याची परवानगी दिली आहे। न्यायमूर्ती रोहित अग्रवाल यांच्या एकल खंडपीठानं हा आदेश जारी केला। 25 फेब्रुवारी रोजी जामा मस्जिद समितीचे वकील जाहिद असगर यांनी मशिदीला रंगवण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि याचवेळी त्यांनी रंगकाम करण्यास परवानगी मागितलेली होती, तर याला हिंदू पक्षकारांनी विरोध केलेला होता। उत्तर प्रदेश सरकारनं रंगपंचमी निमित्तानं मोठा निर्णय घेतलाय। सरकारनं काही जिल्ह्यात रंगपंचमीच्या दिवशी मशिदी ताडपत्रीनं झाकण्याचा निर्णय घेतलाय। संभलमधील मुस्लिम समुदायानं रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गात ज्या मशिदी येतील त्या ताडपत्रीनं झाकण्याचा निर्णय घेतला। दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या चौपे या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। संभलचे वरिष्ठ पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांचं संरक्षण परस्पर संमतीनं केलं जाईल असंही स्पष्ट केलंय। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्समधून डिस्चार्ज मिळाल्याचं बघायला मिळतंय। 9 मार्चला छातीत दुखत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं। एम्सच्या डॉक्टरांनी उपराष्ट्रपतींना पुढील काही दिवस पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। उपराष्ट्रपतींना हृदयाशी संबंधित समस्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं।
पंतप्रधान मोदींनी सुद्धा एम्सला भेट देऊन उपराष्ट्रपतींच्या प्रकृतीची विचारपूस केलेली होती. तसंच केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी देखील रुग्णालयामध्ये जाऊन उपराष्ट्रपतींच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं बघायला मिळालेलं होतं. अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे भाऊ जमीर उद्दीन शाह सायबर फ्रॉडचे शिकार झालेत. सायबर चोरट्यांनी निवृत्त लेफ्टनंट जनरल शाह यांची सुमारे 94,000 रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. शाह यांनी मसुरीमध्ये राहण्यासाठी एका वेबसाईटवर हॉटेल बुक केलं होतं. यासाठी त्यांना 9,398 रुपये जमा करावे लागले होते, परंतु पैसे जमा झाल्याचा कोणतीही पावती त्यांना देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच नंबरवर संपर्कही साधला, तेव्हा समोरच्या व्यक्तीनं त्यांना 6 वेळा थोडे थोडे करून 94,000 रुपये जमा करायला लावल्याचं बघायला मिळालं.